द क्राईम सिटी न्यूज बातमी अशी चर्चा तर होणारच. पाचशे एक लागते.
नक्कीच टाकतो. मरे लक्ष्मीआई वेताळ बाबा यात्रेनिमित्त गेल्या 200 वर्षापासून आम्ही या न्यू शिवाजीनगर येथे पारंपरिक यात्रा संपन्न करत असतो. या यात्रेसाठी कर्नाटक असेल, महाराष्ट्रातून असेल, विविध ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यातून या ठिकाणी आमच्या गोंधळी समाजातील सर्व बांधव या यात्रेसाठी येत असतात आणि ही यात्रा आम्ही शनिवार, रविवार आणि सोमवार अशा 3 दिवस ही यात्रा आम्ही संपन्न करतोय. तर लाखोच्या संख्येने विविध भागातून सर्व आमचे गोंधळी समाजाची मंडळी या ठिकाणी उपस्थित राहतात आणि हा उत्सव संपन्न होत असतो. तरी हा उत्सव संपन्न होत असताना आम्ही या न्यू शिवाजीनगर येथे गेल्या 200 वर्षापासून जी चाललेली परंपरा आहे या माध्यमातून आम्ही याच्यामधून ज्या खर्च करून जी राहिलेली रक्कम असते त्यामधून आम्ही या न्यू शिवाजीनगर येथे मारुतीचं मंदिर जवळजवळ 25 ते 30 लाख रुपयाचं उभा केलेलं आहे. आणि गेल्या वर्षापासून आम्ही सर्वांनी असा मानस ठेवला की आपल्या देवीचं मंदिर पण भल्या मोठ्या प्रमाणात उभं राहावं. त्यासाठी गेल्या वर्षी जो मानस ठेवला त्या मानसाप्रमाणे आज जवळजवळ 15 ते 20 लाख रुपये खर्च करून देवीच्या मंदिराचा शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे. तरी सर्व समाज बांधवांना एक विनंती करतो, देवीच्या मंदिरासाठी जे काय खर्च लागणार आहे त्यासाठी सर्व समाज बांधवांनी आपण सरळ हाताने मदत करावी, म्हणजे ते मंदिर लवकरात लवकर उभा राहील ही सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मरे वेताळ बाबा आषाढी यात्रा सन 2026 शुक्रवार शनिवार असे 2 दिवस सोलापूरवाडी येथे आषाढी यात्रा संपन्न होते. ती आज संपन्न झालेली ती अतिशय उत्साहात आणि अतिशय थाटात अशी संपन्न झालेली आहे. ही यात्रा आमच्या मार्गदर्शन आणि ज्येष्ठांनी सांगितल्याप्रमाणे 200 वर्षापासून जी चालत आली त्याप्रमाणे कमीत कमी 3 ते 4 पिढ्या झालेल्या आहेत. ही 4थी पिढी आज अतिशय उत्साहात आणि ज्येष्ठांना घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्साहात संपन्न होत आहे. आणि या आषाढी यात्रेनिमित्त मरे मातेचं 30x60 असे भले मोठे मंदिर आम्ही इथे बांधत आहोत आणि हे बांधत असताना कमीत कमी 40 लाख रुपये खर्च आहे. तर समस्त गोंधळी समाज बांधवांना विनंती आहे की आपण या मंदिरासाठी जास्तीत जास्त ऐच्छिक देणगी द्यावी आणि या मंदिरात हातभार लावावे एवढी मी अपेक्षा करतो. मरे माता आषाढी यात्रेच्या उत्सवानिमित्त आलेल्या सर्वप्रथम मी सर्व आमच्या गोंधळी समाजाचे परगावातील आलेल्या भाविक भक्तांचं सहर्ष स्वागत करतो. आणि तसंच परंपरेनुसार चालत आलेल्या या यात्रेचं थाटामाटात अति जोरात उत्सवामध्ये इथं आज यात्रा संपन्न झालेली आहे. आणि सर्व यात्रा संपन्न करत असताना परंपरेनुसार चालत आलेले मार्गदर्शक सर्व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तरुण पिढीच्या उत्साहाखाली ही यात्रा संपन्न झाली. आणि एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी समाज जमला या यात्रेसाठी, तर सर्व समाजाचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. वेताळ बाबा आषाढी यात्रेनिमित्त जमलेल्या सर्व समाज बांधव, युवक पिढी, महिला वर्ग, तरुण वर्ग व ज्येष्ठ वर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेली 200 वर्षाची ही परंपरा अखंडितपणे आजही अतिशय उत्साहात मोठ्या थाटामाटात न्यू शिवाजीनगर गोंधळी वस्ती इथे पार पडली. पारंपरिक पद्धतीने ही 2 दिवस ही यात्रा चालते. या यात्रेमध्ये संपूर्ण समाज बांधव महाराष्ट्र, कर्नाटक या भागातून येत असतो. जवळपास गेली 15 वर्षापासून सर्व समाजातील तरुण वर्ग जो सुशिक्षित आहे, वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या पदावर आहे, हुद्द्यावर आहे, तोही वेळेवेळ काढून 2 दिवस या यात्रेसाठी येत असतो. तरी ह्या वर्षी समाज बांधवांनी सांगितलं आहे की यावर्षी आम्ही मंदिराचा मानस ठेवलेला आहे. तरी मी सर्व समाज बांधवांना, युवक बांधवांना जेही मोठ्या पदावर आहेत, हुद्द्यावर आहेत, त्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी सरळ हाताने त्यांना मदत करूया आणि येणाऱ्या सर्व पुढच्या वर्षीच्या यात्रेसाठी आम्ही थाटामाटात करू. अशीच परंपरा ही अखंडितपणे, अविरतपणे आम्ही चालू ठेवू अशी ग्वाही आम्ही देतो. जय हिंद.